रंगला खेळ पैठणीचा होम मिनिस्टर आणि अनोखा रक्षाबंधन सोहळा नाशिक पश्चिम विभागात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप पेशकार, भारतीय जनता पक्ष आणि कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची भेट म्हणून भव्य अशा पंकज यादव दिग्दर्शित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि केमिकल विरहित सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प, घर तिथे रोजगार प्रकल्प, व्यवसाय प्रशिक्षण प्रकल्प अशा 3 प्रकारच्या प्रकल्पांचं उद्घाटन आयोजित केलं होतं। यावेळी जमलेल्या 2000 बहिणींनी आणि भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष सोनालीताई ठाकरे, प्रदेश सरचिटणीस छायाताई देवांग, माजी नगरसेविका वर्षा भालेराव, माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार यांनी प्रदीप पेशकार यांना राख्या बांधल्या आणि प्रदीप पेशकार यांनीही हे ऋणानुबंध कायम जपणार असं सांगितलं। यावेळी भाऊजी पंकज यादव यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून कार्यक्रमात विनंती करते त्यांनी अनावरण करायचं आहे। याची माहिती देण्याच्या आधी इकडचं काम मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी उद्घाटनाला प्रसंगी उभे राहावे। यासारखी इतर 500हून अधिक कोर्सेस या ठिकाणी आपण घेणार आहोत। आपले आपल्या सर्वांना प्रचितीत असलेले श्री प्रदीपजी पेशकार संस्थापक ओळखतही प्रत्येक महिलेला काय आपल्याला आनंद देता येईल, आपण काय करू शकतो। म्हटलं सगळ्या महिलांचं एकच हे आहे विजन की होम मिनिस्टर। एक 8 दिवसात माझ्या मते हा कार्यक्रम ठरला आणि आम्ही लगेच स्टार्ट केलं। तर सर्व बहिणींना एकच सांगायचं आहे की 2 संस्था एकत्र येणं, खरं तर हा विषय खूप दिवस चालू होता, त्याचा दिवस आज उगवला आहे। तर आपण आज फक्त होम मिनिस्टर नाही घेत आहे, तर तुम्ही ओपनिंग कशाचं झालं बऱ्यापैकी माझ्या बहिणींना माहिती नसेल, तर तुमच्या प्रत्येकीच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रदीप पेशकर दादा अगदी 2-2 तास मीटिंगला माझ्याकडे येऊन गेलेले आहेत आणि आज आपण रोजगार निर्मिती अंतर्गत 1000 रुपयामध्ये उद्योजक बनू शकता असा उपक्रम म्हणजे 1000 रुपयात उद्योजक म्हणजे काय, तर तुम्हाला प्रशिक्षण, आधी मार्गदर्शन, प्रशिक्षण, थेरी अभ्यासक्रम आणि त्यानंतर 4 तासाच्या कोर्समध्ये तुम्ही म्हणाल तो कोर्स तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे पुढच्या 15 दिवसानंतर। तर त्याच्यामध्ये 1000 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण तुमचा थेरी अभ्यासक्रम, परीक्षा आणि त्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल आणि त्या सर्टिफिकेटमध्ये गव्हर्नमेंटच्या योजना मिळतील की जेणेकरून रॉ मटेरियलसाठी तुम्हाला भांडवल सुद्धा उपलब्ध होणार आहे।
तर प्रदीप दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर आपण आज त्याच्यावर जास्त बोलण्याची वेळ नाही आहे ना ती जागा आहे, पण आपण कॅन्सर मुक्त अभियान आणि कपडाबंदी अभियान यासाठी आपण आरोग्यावर काम करत आहोत. त्याचे डेमो दिल्या जातील प्रत्येक वेळेस आणि आज त्याचा उद्घाटन सोहळा म्हणजे केमिकल विरहित सॅनिटरी नॅपकिनचं उद्घाटन आज झालं आहे. भाकर देणाऱ्या माणसासाठी काम केलं पाहिजे आणि इथून पुढे आपण या 15 दिवसात जवळपास 1500 ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 3000 रुपये आपण शासनाच्या माध्यमातून 1 रुपयाही न घेता मिळवून दिलेले आहेत. आपल्याकडे 2 फिरते दवाखाने आणि 1 दवाखाना याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 16,000 जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण आरोग्य सेवा दिलेली आहे. त्याच्यामुळं आपल्या प्रत्येक पेशकरांना उमेदवारी मिळावी आणि नाशिकचा विकास व्हावा या दृष्टीने आपण सगळ्यांनी त्या पुढे प्रचार केला पाहिजे आणि मागणी केली पाहिजे अशी सगळ्यांना मी विनंती करतो. आणि एकच वादा प्रदीप दादा या विषयाने आपण सगळ्यांनी घरी गेलं पाहिजे आणि सगळ्यांना सांगितलं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे याची मला जाणीव आहे. आज या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित कल्याणी बहुउद्देशीय महिला, खरं तर आपण आलात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे, तर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक बंधन माझ्या हातात बांधलेलं आहे. ते बंधन कायमस्वरूपी निभवण्याचा मी प्रयत्न करीन एवढीच ग्वाही देतो. या सगळ्या उपक्रमाला आणि आमच्या श्वास फाउंडेशनचं असेल, भारतीय जनता पार्टीतलं असेल, उद्योग विषयातलं काम असेल किंवा आरोग्यातलं काम असेल, कुटुंबाच्या आरोग्याच्या बरोबरच रोजगाराची काळजी करणं हे एका जनसेवकाचं काम असतं असं माझं मत असल्यामुळे आमचे सर्वच भारतीय जनता पार्टीचे सहकारी या प्रयत्नात असतात. माझे सहकारी मकरंद वाघ आणि सर्व टीम या पूर्ण प्रयत्नात अहोरात्र काम करते. आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की श्वास फाउंडेशनचं कार्यालय आहे, श्वास फाउंडेशनचे अटल आरोग्य सेवा रथ असतील याच्या माध्यमातून सेवेचं काम घडतं. या सेवेच्या कामाला सगळ्या बहिणींचा आशीर्वाद मिळावा हा या कार्यक्रमामागचा हेतू होता. तर आपल्यामार्फत या सेवा कार्याला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. इथून पुढच्या काळामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली सगळं काम करू याची ग्वाही देतो. यावेळी विजेते पुढील प्रमाणे ठरले. सोनाली शिणगार प्रथम बक्षीस सोन्याची नथ, पैठणी, घड्याळ, गिफ्ट व्हाउचर. संजना गर्दे इंदिरानगर चांदीचे नाणे, पैठणी, घड्याळ, गिफ्ट व्हाउचर. डिंपल जोशी सातपूर चांदीचे नाणे, पैठणी, घड्याळ, गिफ्ट व्हाउचर. पल्लवी पितृभक्त कार्तिकेय नगर चांदीची नाणी, पैठणी, घड्याळ, गिफ्ट व्हाउचर. वैशाली चिंचोरे चांदीचे नाणे, पैठणी, घड्याळ, गिफ्ट व्हाउचर आणि 100 लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली. यावेळी कल्याणी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सुनीताताई मोडक, भाजपा मंडल अध्यक्ष रवींद्र पाटील, अविनाश पाटील, भगवान काकड, यशवंत पवार, दिलीप देवांग, उखा अण्णा चौधरी, प्रदीप सोनवणे, आबा पवार, धरमदेव यादव, सुरेखाताई लिंगायत, ज्योती कुवर, माधवी मोरानकर, सुरेखा पटेल, उषा निंबाळकर, श्वास फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीताई पेशकार, सचिव मकरंद वाघ, सीमा वाघ, कार्यक्रम प्रमुख महेंद्र थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक.